नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता आपण निघालो कामाला चाललो आहे, कारिवणीला चाललो आहे, खालचा कारिवणे. तिकडे आपलं प्रदीप पवार आहेत, त्यांच्या वाडीमध्ये आपल्याला काम आहे. थोडं त्यांचं पाईपलाईन फुटली होती, म्हणजे त्यांनी जे ट्रॅक्टर शेतामध्ये लावला आणि शेतामधूनच साईडला लाईन आहे, तर ती लाईन फुटली आहे. तर आता तिकडे चाललो आहे आपण त्यांना रिपेअरिंग करून देऊ, कारण त्यांच्या झाडांनासुद्धा पाणी नाही आहे सध्या. तर त्यांना झाडांना पाण्याची आवश्यकता आहे आणि आपण तिकडे जाऊ, त्यांची लाईन व्यवस्थित करून देऊ आणि झाडांना पाणी चालू करूया. तर तिकडे निघालो आहे, ते बघू शकता. हेल्मेट वगैरे घेतला आहे, बाबा पण तिकडे रेडी आहेत, गाडी वगैरे काढलेली आहे आणि आता जाऊया आपण तिकडे. आता भेटूया डायरेक्ट तिकडेच. तर इकडे बघू शकता, ही कारिवणे गावची शाळा आहे, मराठी शाळा. आपण चाललोय. आणि इकडे आहे होळी आहे आणि हा मंदिर आहे आणि नदी पण आहे इकडे, बघू शकता. नदीच्या बाजूलाच मंदिर आहे. तर आता आलो आहे आपण इकडे कारिवणीमध्ये, खालच्या कारिवणीमध्ये. आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हीच वाडी आहे. तो एक गेट आहे, हा मेन गेट आहे, तो छोटा गेट आहे. आणि ह्या वाडीमध्ये जायचं आहे. इकडे ह्या प्रदीप पवार काकांचा फार्म हाऊस आहे. त्यांचा मेन घर वरती होता, इकडे वरती घर होता त्यांचा, पण आता ते इकडे वाडीमध्ये झालेत राहायला, फार्म हाऊसमध्ये. तर आता तिकडे जाऊ आपण. गाडी आपण इकडे पार्क केलं आहे, बघू शकता. आणि आता त्या गेटने चाललो आहे पुढच्या. ते बाबा गेलेत पुढे. या गेटने आपण आतमध्ये जाणार आहोत. तर काका आता तिकडे आहेत, जिकडे आपल्याला काम करायचं आहे. हा त्यांची पूर्ण वाडी आहे. हा पूर्ण त्यांनी वाल पेरलाय, बघू शकता, कडवा वाल पूर्ण शेतामध्ये तिथपर्यंत. इकडचा तर खूप मस्त झालाय आणि इकडे थोडा असा पातळ पातळ पेरलेला आहे. परवा पण आपण आलो होतो एक 4-5 दिवसापूर्वी. तर ही बघा, इथे लाईन आहे, ती त्यांची ब्रेक झाली होती. इकडे जेव्हा ट्रॅक्टरने त्याने नांगरलं होतं तेव्हा चुकून इकडे ट्रॅक्टर गेला होता आणि लाईन ब्रेक झाली होती. तर आपण त्याला जॉईंट मारण्यासाठी आलो होतो. ही मेन लाईन आहे त्यांची पाईपाची. आणि आता हा कॉक पण आपल्याला चेंज करायचा आहे, आपण घेऊन आलो सोबत. पहिले तर तिकडं काम आहे आपलं, ते बघूया आपण, ते पहिले करूया, कारण तिकडे झाडांना पाणी नाही आहे सध्या तरी. तर ती लाईन खराब झाली, ती पण ट्रॅक्टरनेच थोडी फुटली. त्याला काही इतकं माहिती नव्हतं, कारण पूर्ण गवत होतं या शेतामध्ये आणि ती फुटली चुकून. तर ते आपल्याला रिपेअरिंग करायचं आहे आणि पाणी चालू करायचं आहे. पहिले जाऊया तिकडे आपण. आता इकडे बघू शकता, हा एक जॉईंट निघाला इकडे, ट्रॅक्टरने खेचल्यामुळे हा एक जॉईंट निघाला आहे. आणि पुढे पण थोडं फुटलं आहे. हे बघू शकता, हा पण निघाला आहे ह्याच्यातून. तर आता तो फिटिंग करणार आपण. हा तिकडे मशीनमधून पाणी आला, विहिरीतून मशीनचा पाईप आहे आणि तो चालू करून मग सध्या ह्यांना पाणी लावायचं आहे. त्यासाठी आपण चालू करतोय.
तिला एक फक्त तो फिजिकल स्टरचा पाईप देऊ नंतर आपल्याला आता इथे विहीर झाल्यानंतर पूर्ण लाईन परत हे महत्वाचं आहे. त्याला नाळ झाला तिथल्या केळ्यांना काय ती वहिनी आहे ना ती पाईपाने पाणी फिरवते त्याच्यामुळे ते टेन्शन नाही. मस्त माझे ते मित्र आले होते त्यांनी घरी आईला हे लोक कोण आले तुझ्या व्हिडिओमध्ये येईल व्हिडिओ चालू आहे. मारले आता इकडे बघू शकता आपण जॉईन आपला मारून झालेला आहे त्या मटेरियलमध्ये झाला हा, कारण ही युनियन चांगली आहे. तर आपण इथून निघाला होता तर तो व्यवस्थित थ्रेड मारून नवीन थ्रेड मारून आपण जॉईन केला आहे.
आणि आपण वॉल पण आता काम करतो का नाही बघूया. आता पाणी चेक करू आपण चालू करून. आता तिकडे बाबा गेले होते, बाबांनी पाणी चालू केलं आहे. इकडे बघू शकता. हा इथे पण कट झाला पाईप, तो पण आता जॉईन करू आपण ह्याला. त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी जाईल असं करूया. हे तात्पुरतं आपण करतोय कारण आपल्याला टाकी बदलायची आहे. आणि टाकी बदलून झाली का पुन्हा एकदा आपण हे ड्रिपचे कनेक्शन करणार आहोत. आणि आता आपण पाणी वगैरे चालू केलं आहे, चेक केलं. बहुतेक झाडांपर्यंत पाणी चाललं आहे. आणि आपल्याला हे सध्या तात्पुरतं करायचं होतं, त्याच्यामुळे तेवढं तर आपलं झालं आहे कंप्लीट. ते मेन पाईपचे जॉईंट होते ते आपण मारलेत जे निघाले होते. त्यानंतर पाणी पण पोहोचवलं आहे मशीन चालू करून. एक मिनटं. आता मशीन तर बंद केली आहे आणि या सगळ्यांच्या बंदात पाणी तुम्ही बघू शकता ओला झालं आहे पूर्ण पॉईंट्सने. आणि हे एवढं काम होतं आजचं, ते आपलं कंप्लीट झालं आहे. त्यानंतर आपलं काम आहे बरंच. 1-2 टाक्या बसवायच्या आहेत, त्यानंतरला आपण येणार आहोत. आता सगळी मापं वगैरे घेतो त्याची, त्यानंतर लिस्ट वगैरे काढतो आणि मग तो साहित्य घेऊन येऊ नेक्स्ट टाईम आणि इकडे काम करूया. पण आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटू आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.